आणि मग आनंदी लगेचच आता शकूसोबत निघते. शकू आणि आनंदी त्या घराजवळ आलेल्या असतात जिथे कविताला डांबून ठेवलेलं असतं. तर त्या पहारेकऱ्याला तिथे फोन आलेला असतो, त्यामुळे तो तिथून जरा बाजूला गेलेला असतो. तर नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी सार्थकला म्हणत असते की सर, मी आत्ताच रेश्मा मॅडमला भेटून आले. तेव्हा सार्थक म्हणत असतो की मी रेश्माला खूप बोललो ना, खूप हर्ट झाली असेल बिचारी, माझंच चुकलं. तर आनंदी म्हणते की सर, तुमचं काहीही चुकलं नाही आहे. खरं तर सगळं काही चुकतं ते माझंच. जेव्हापासून मी तुमच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून तुमच्या आयुष्यात रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. अहो, तुमच्या घरच्यांसोबत सुद्धा तुमचे संबंध बिघडले आणि या सगळ्याला कारणीभूत फक्त मी आहे. सर, मला माफ करा. खरं तर हे सगळं माझ्यामुळेच होतंय. सार्थक म्हणत असतो की अहो, तुमच्यामुळे काहीही होत नाही आहे. तुम्ही प्लीज अशी माफी मागू नका बरं. अहो, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ओके होईल. आनंदी म्हणते की नाही, हे सगळं ओके तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर व्हाल. सार्थक म्हणतो की अहो, तुम्ही हे सगळं काय बोलताय. आनंदी म्हणते की खरं तेच बोलतेय सर मी. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तुम्हाला फक्त अपमान सहन करावा लागेल आणि मला तुमचा अपमान झालेला अजिबात आवडणार नाही. आणि या घरामध्ये फक्त तुम्हाला अपमान सहन करावा लागेल. पदोपदी माझा दादा तुमचा अपमान करतोय, माझी आजी तुमचा अपमान करतीये. सर, तुम्ही इथून जा बरं. आता असं ऐकल्यावर सार्थकला फार वाईट वाटत असतं. सार्थक म्हणत असतो की जर मला त्रास झाला तर तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला असं कसं काय वाटतं की तुमच्यापासून जर मी दूर गेलो तर मला त्रास नाही होणार, उलट मला त्रास अजून होईल. खरं तर याला जर तुम्ही त्रास म्हणत असाल तर माझ्या घरात तुम्हाला जो त्रास सहन करावा लागतो त्याला काय म्हणाल तुम्ही. अहो, तुम्हाला साधा दिवा लावायची सुद्धा परमिशन नाही आहे घरामध्ये. तुम्ही बाळकृष्णाची जी मूर्ती घरात घेऊन आलाय ती ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे आमच्या घरात. तुमच्यासोबत कुणी 4 शब्द प्रेमाचे सुद्धा बोलत नाही आहे. परंतु इथे तर मला अगदी मखरात बसवले तुमच्या आईवडिलांनी. जावई जावई म्हणून डोक्यावर घेऊन फिरताय. अहो, मला काहीही गैरसमज झालेला नाही आहे आणि आजींनाही जे वाटतंय ते खरं तर त्यांचं बरोबर आहे. त्यांचं तुमच्यावर असलेलं प्रेम आहे ते. आणि होईल कधी ना कधी त्यांनाही सगळं समजेल. तरीही तुम्हाला असं वाटत असेल की मला गैरसमज होतोय, तर तुमचा हा गैरसमज मी दूर केलाच पाहिजे. आणि मग आनंदीचा हात पकडून आता सार्थक तिला हॉलमध्ये नेतो. तर इकडे आंबो आजी बाहेर बसलेली असते. मनोज तिथे आजीसाठी कुल्फी घेऊन येतो. दोघंही कुल्फी खात असतात. मनोज आजीला म्हणत असतो की आजी, तू बरं केलंस हा रेश्मा मॅडमला घरी आणलं. काही धिंगाणा झालाय आज घरामध्ये. जे मी एवढे दिवस करू शकलो नाही ते तू आज करून दाखवलेस. आजी म्हणते की हे बघ, मला माझ्या आनंदीची काळजी आहे आणि जर तो दाढीवाला तिला जर तिच्या डोळ्यात जर धूळ फेकत असेल तर मी हे कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे मी हे सर्व केलंय. तुला चालेल का आपल्या आनंदीला कोणी धोका देत असेल तर. मनोज म्हणतो की अजिबात नाही आजी, तू केलंयस ना ते अगदी बरोबर केलंय. तर सार्थक आता आनंदीला घेऊन हॉलमध्ये आलेला असतो. सर्वांना त्याने बोलावून घेतलेलं असतं आणि सर्वांना तो म्हणतो की तुमच्या आनंदीचं असं म्हणणं आहे की मी इथे राहू नये. अण्णा म्हणतात की काय ग आनंदी, तू असं का म्हणतीयस. सार्थक म्हणतो की हो, फक्त यांना वाटतंय ते, मला नाही वाटत. हा, असं त्यांना असं वाटतंय की मला इथे खूप त्रास होतोय. सार्थक म्हणतो की आता ज्यांना असं वाटतंय ना की मी इथे राहावं त्यांनी हात वर करा बरं. तर अण्णा पहिल्यांदा हात वर करतात. मालतीसुद्धा हात वर करते. त्यानंतर लीना वहिनीसुद्धा हात वर करते. सानूसुद्धा हात वर करते. ते बघून सार्थकला खूप आनंद होत असतो. तर आनंदीचाही आता नाईलाज होतो. सानू म्हणते की तू अगं राहू दे ना काकाला इथे, तू पण हात वर कर ना. आणि मग आनंदीसुद्धा हात वर. तर आनंदीने हात वर केलेला असतो. हे बघून सार्थकला खूप आनंद होतो आणि सार्थक आता नाचायला सुरुवात करतो. तर इकडे पोलीस आणि वकील त्या राज्याध्यक्षांच्या घरी उभे असतात. आदर्श तिथे आलेला असतो. तो विचारतो की इथे काय चाललंय सर्व. त्यावर आकू सांगते की अरे दादा, कविता वहिनी हरवली आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की आपणच कविता वहिनीला गायब केलंय. आदर्श म्हणतो की काय, कविता हरवली आहे. पोलीस आता बाकीचे झडती घेऊन आलेले असतात, परंतु त्यांना घरात कविता कुठेही सापडत नाही. वकील म्हणत असतात की अहो, आपल्याकडे पुरावा आहे तसा, कविता शेवटी इथेच आली होती. पोलीस म्हणतात की एक काम करा बरं, तुमच्या त्या मुलाला बोलवा बरं इथे. अर्णवला तिथे बोलावलं जातं आणि पोलीस आता अर्णवला विचारतात की तुला काल शाळेतून कोणी सोडलं. अर्णव पटकन बोलून जातो की कविता मामीने. सगळ्यांना आता मोठा धक्का बसलेला असतो. वकील म्हणतात कवितामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये काहीतरी वाद होता. नक्कीच तिच्या नवऱ्याने काहीतरी केलं असणार आणि ह्या आदर्शनेच कविताला गायब केलेलं असणार. सुधा म्हणते की अहो, असं काय बोलताय तुम्ही, आदर्श चांगला मुलगा आहे. आदर्श म्हणतो की अहो इन्स्पेक्टर साहेब, मला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. वकील म्हणतात की एक काम करा, यांना चौकीवर न्या, म्हणजे बरोबर हा सुधरेल. वृंदा म्हणत असते की आदर्शला कशाला पोलीस स्टेशनमध्ये नेताय, त्याने काहीही केलेलं नाही आहे. आणि मग पोलीस आता आदर्शला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात. त्यामुळे वृंदा खूप रडत असते आणि वृंदा पोलिसांच्या मागोमाग जात असते.
तर इकडे अण्णा सार्थकला म्हणत असतात की खरं तर मागच्या जन्मात आम्ही काय पुण्य केलं म्हणून आम्हाला एवढा चांगला जावई भेटला. खरंच सार्थक सर, मी खूप धन्य झालोय तुमच्यासारखा जावई मिळून. परंतु मला एका गोष्टीची खंत आहे, विचारू का? तर सार्थक म्हणतो की अहो विचारा ना, तुम्ही तर माझ्या वडिलांच्या जागी आहात. अण्णा म्हणतात की मगाशी आत्ती जे काही बोलली ते सगळं खरं आहे का? तुमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही का? सार्थक म्हणतो की मी तर त्यांना स्वीकारले, परंतु त्यांनी अजून मला स्वीकारलं नाही आहे. अण्णा म्हणतात की असं कसं काय करते आनंदी? मलाच आता तिच्यासोबत बोलावं लागेल. असं म्हणून अण्णा आता घरामध्ये जात असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा थांबा, त्यांना जितका वेळ लागतोय तेवढा त्यांना घेऊ द्या. त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत त्या. तुम्ही एकदा त्यांच्या बाजूनेही विचार करा. खरं तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय काय भोगलंय. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त धोका सहन केलाय, त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागणार आहे प्रेमाकडे येण्यासाठी. त्यांचा विश्वास परत आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतोय, परंतु वेळ लागणार ना बाबा. आणि जेव्हा त्यांना माझ्या प्रेमाची खात्री पटेल ना, तेव्हा त्यांना माझा खरेपणा सुद्धा पटेल आणि मग त्या माझं प्रेम नक्कीच स्वीकारतील. तितक्यातच सार्थकला अक्कूचा फोन येतो. अक्कू सार्थकला सांगते की आदर्श दादाला पोलीस घेऊन गेले. ॲक्च्युली 2-3 दिवसांपासून कविता वहिनी गायब आहे, त्यामुळे पोलिसांना आदर्श दादावर संशय आलाय. म्हणूनच ते त्याला चौकशीसाठी घेऊन गेले. तू पटकन दादाला सोडवणार. सार्थक म्हणतो की ठीक आहे, मी आता लगेच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तू घरच्यांना सांग की जास्त हायपर होऊ नका म्हणून. तर इकडे वृंदा रडत असते. सुधा तिलाच समजावत असते. अक्कू म्हणत असते की अगं काकू, आता तू अजिबात रडू नकोस. सार्थक दादा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलाय आणि आता सार्थक दादा या प्रकरणाच्या खोलाशी जाईल आणि तो शोधूनच काढेल की आपल्या आदर्श दादाची याच्यामध्ये काहीच चूक नाहीये. सार्थक आता प्रकरणाच्या खोलावर जाणार, त्यामुळे केदार आणि शलाका घाबरतात. शलाका म्हणते की खोलावर जाण्याची काही गरजच नाहीये, आपला आदर्श सुटला म्हणजे बस झालं. अक्कू म्हणते की हो, सगळं काही ठीक होईल. सुधा म्हणते की मी देव पाण्यात ठेवले, जोपर्यंत आदर्श सुखरूप घरामध्ये येत नाही तोपर्यंत देव पाण्यातच राहतील. वृंदा आता शलाका आणि केदारला एकट्यामध्ये खूप बोलत असते आणि म्हणत असते की बघितलं तुमच्या एका चुकीचा परिणाम काय झाला ते. हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय. तुमच्यामुळे माझा आदर्श जेलमध्ये गेलाय. तुम्ही जा आता पटकन आणि त्या कविताला सोडून द्या. केदार म्हणतो की अहो तुम्ही काय बोलताय हे सगळं. वृंदा म्हणते की केदारराव, मी तुम्हाला सांगितलं की आत्ताच्या आत्ता जा आणि कविताला सोडून द्या. केदार म्हणतो की अहो असं कसं काय सोडणार, मी नाही सोडू शकत आत्ता. वृंदाला मात्र खूप राग येतो. वृंदा आता केदारची कॉलर पकडते आणि म्हणते की कसे नाही सोडू शकत तुम्ही? का बरं, तुमच्या पापाचं फळ काय माझा आदर्श भोगणार? हे बघा, मी तुम्हाला सरळपणे सांगतेय, माझं ऐका, नाहीतर माझ्यासारखी वाईट बाई तुम्ही कधीच बघितली नसेल. शलाकामध्ये पडत असते आणि म्हणत असते की अगं आई, तू काय करतीयस हे? वृंदा म्हणते की तू आत्ताच्या आत्ता त्यांना सांग आणि आत्ताच्या आत्ता त्या कविताला सोडून द्यायला सांग. केदार म्हणतो की अहो सासूबाई, जरा शांतपणे विचार करा. जर कविताला आता सोडलं तर ती आमच्या दोघांचं नाव घेईल. तिचा मुलगा तर जेलमधून सुटेल, परंतु आम्ही जेलमध्ये जाऊ त्याचं काय? वृंदा म्हणते की मग जा जेलमध्ये. तुम्ही जे पाप केलंय ते तुम्हीच भोगा. माझा आदर्श का भोगेल? माझा आदर्श कधी कोणाला त्रास देत नाही, मग तुम्ही केलेल्या पापाचं फळ तो का भोगणार? केदारराव, मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही जाऊन कविताला सोडा. तेव्हा केदार म्हणतो की नाही सासूबाई, मी नाही सोडणार. यावेळी मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. त्यामुळे वृंदाला आता फार टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आनंदी सुद्धा टेन्शनमध्ये असते की सार्थक असा अचानक घरातून का बरं गेला असेल, काय प्रॉब्लेम झाला असेल. तितक्यातच शकू तिथे येते. शकू म्हणते की ताई अगं तू चल माझ्यासोबत. आनंदी म्हणते की अगं पण कुठे जायचंय? शकू म्हणते की आपल्या घराचं जे मागचं घर आहे ना, त्या घरामधून मला वाचवा असा आवाज येत होता, चल ना आपण जाऊन बघूयात. आणि मी जेव्हा चौकशी करायला गेले तेव्हा तिथे एक माणूस बसलेला होता आणि गुंडच दिसत होता ग तो. मी त्याला विचारलं सुद्धा, त्याला म्हटलं की जरा एकदा घर उघडून बघ, परंतु त्याने काय माझं ऐकलं नाही. आणि मग आनंदी लगेचच आता शकूसोबत निघते. शकू आणि आनंदी त्या घराजवळ आलेल्या असतात जिथे कविताला डांबून ठेवलेलं असतं. तर त्या पहारेकऱ्याला तिथे फोन आलेला असतो, त्यामुळे ते तिथून जरा बाजूला गेलेला असतो. तर आनंदी जरा आतमध्ये काय चाललंय याचा कानोसा घेत असते, तर तिला आतमधून आवाज येत असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी आता कविताची सुखरूप सुटका करते. शकू सार्थकला फोन करून सांगते की सार्थक सर, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही आत्ताच्या आत्ता गोडाऊनकडे या. आनंदीने आता कविताची सुटका केलेली असते आणि कविताला ती तिथून घेऊन जात असते. त्याच वेळी तो पहारेकरी तिथे येतो आणि तो म्हणतो की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही इथून पळून जाल? आणि तो गुंड आता आनंदीला आणि कविताला मारत असतो. तर मारता मारता आता त्या दोघांची हातापाई होत असते आणि त्या हातापाईमध्ये तो पहारेकरी जोरात आनंदीच्या डोक्यावर
काठी मारतो, त्यामुळे आनंदीच्या डोक्यातून आता रक्त येत असतं आणि आनंदी खाली कोसळते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.